नमस्कार, मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। तर बरेच लोक आहेत की जे वर्क फ्रॉम होम साठी वाट बघत होते की वर्क फ्रॉम होम जॉब कधी येईल आमच्यासाठी। तर आता तुमच्यासाठी नवी संधी आलेली आहे। वर्क फ्रॉम होम जर तुम्हाला जॉब करायची असेल तर नक्कीच या ठिकाणी जॉब करा, नक्की या ठिकाणी अप्लाय करा। खूप चांगली कंपनी आहे मित्रांनो, नेक्स्ट वे कंपनी आहे मित्रांनो, एज्युकेशन कंपनी आहे। या ठिकाणी तुम्हाला काम करण्याची संधी मिळते। त्याचबरोबर या ठिकाणी पूर्णपणे मराठीतून काम असणार आहे। तुम्हाला या ठिकाणी कोणत्याही भाषेचा या ठिकाणी बॅरियर नसणार आहे किंवा तुम्हाला इंग्लिश फ्लुएंट असणं येणं गरजेचं आहे किंवा इंग्लिश मध्येच तुमची इंटरव्ह्यू घेतली जाणार आहे, तर असं काही या ठिकाणी होत नाही। तर इंटरव्ह्यू सुद्धा तुम्ही मराठीतून या ठिकाणी देऊ शकता। त्याचबरोबर पूर्णपणे या ठिकाणी तुम्हाला मराठीतून काम करायचं आहे। तर काय काम करायचंय, पोस्ट कोणती असणार आहे, पेमेंट किती दिला जाणार आहे, काम किती दिवस करायचं आहे तुम्हाला, त्याच इंटरव्ह्यू कशा प्रकारे घेतली जाते, इंटरव्ह्यूचे राऊंड किती असणार आहेत, कशा प्रकारे इंटरव्ह्यू घेतली जाते, इंटरव्ह्यू मध्ये काय क्वेश्चन विचारले जातात, याची डिटेल माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाहीये। तर जास्त वेळ न घालवता चला बघूया, मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगते। तर जास्त वेळ कंपनी आहे बिझनेस डेव्हलपमेंट असोसिएट या पदांसाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत मित्रांनो। तर याच्या जे नेक्स्ट वे जी ही कंपनी आहे तर इथे सतत वॅकन्सी निघत असतात मित्रांनो। तर या ठिकाणी आता मराठी लँग्वेज साठी जागा निघालेल्या आहेत। मराठी लँग्वेज मधून जर तुम्हाला घर बसल्या काम करायचंय, चांगली सॅलरी मिळवायची आहे, तर नक्की या ठिकाणी अप्लाय करायचंय। तुम्हाला घर बसल्या या ठिकाणी 25,000 सॅलरी मिळते। तर काय काम असणार आहे, तर नेक्स्ट वे कंपनीच्या बद्दल सांगायचं झालं तर नेक्स्ट वे कंपनी ही एज्युकेशन लेवलला काम करते। एज्युकेशन लेवलला म्हणजेच काय, तर जे की ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, तर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्यांनी कोणते कोर्सेस केले पाहिजेत किंवा त्यांच्याकडे कोणत्या गोष्टी असणं, कोणते स्किल्स असणं गरजेचं आहे। जसं की इंजिनिअरिंगचे मुलं आहेत तर ग्रॅज्युएशन झाल्याच्या नंतर त्यांना कंपनीमध्ये जॉब करताना त्यांच्याकडे कॉलेजचंच नॉलेज असणं सफिशियंट आहे का, तर त्यांच्याकडे कोणत्या गोष्टींचं स्किल असणं गरजेचं आहे। तर हे स्किल सगळे हे या कंपनी अंतर्गत यांचे इन्स्टिट्यूट आहेत त्यांच्या अंतर्गत हे शिकवले जातात। तर हे लोकच या ठिकाणी जर आपण ते स्किल शिकलो किंवा या ठिकाणी आपण जर ते स्किल्स डेव्हलप केले तर आपल्याला कशा प्रकारे कंपनीमध्ये चांगली अपॉर्च्युनिटी मिळू शकते। त्याचबरोबर या ठिकाणूनच तुम्हाला प्लेसमेंट सुद्धा केली जाते मित्रांनो। तर या ठिकाणूनच तुम्हाला प्लेसमेंट सुद्धा मिळणार आहे। जे काही इथे ऍडमिशन घेतलेलं आहे तर त्या लोकांना सुद्धा या ठिकाणी प्लेसमेंट मिळते। तर काय काम असणार आहे, तर तुमचं हे जे बिझनेस डेव्हलपमेंट असोसिएट ही जी पोस्ट आहे तर याचं एक्झॅक्टली काम काय असणार आहे, तर एकंदरीत या ठिकाणी तुम्हाला काउन्सिलरचं काम करायचं आहे। एज्युकेशन काउन्सिलरचं मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगते, एज्युकेशन काउन्सिलरचं काम असणार आहे। म्हणजेच काय, तर या ठिकाणी तुम्हाला डेटा दिला जाणार आहे। तर त्यावरती तो पूर्ण स्टुडंटचा डेटा असणार आहे। ठिकाणी तुम्हाला लीड्स दिले जाणार आहेत की जसे की या ठिकाणी त्यांचे काही वेबिनार्स होतात, तर मग ते काही एज्युकेशन वेबिनार होतात। तर ज्या मुलांनी वेबिनार अटेंड केलेले आहेत आणि जे लोक इंटरेस्टेड आहेत तर अशा मुलांचा नंबर दिला जातो किंवा त्यांच्या पॅरेंट्सचा नंबर तुम्हाला दिला जातो। तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं काउन्सिलिंग करायचं आहे आणि काउन्सिलिंग करायचं आहे, त्यांना सांगायचं आहे की नेक्स्ट वे कंपनी काय करते, त्याचबरोबर तुम्हाला कोणकोणते स्किल्स या ठिकाणी शिकवले जातात, त्याचा फायदा तुम्हाला इंडस्ट्री लेवलला कशा प्रकारे होतो, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी शिकवल्या जातात। तर तुम्ही या ठिकाणी त्यांना एकंदरीत काय तर त्यांना मुलांना कन्व्हिन्स करायचं आहे त्यांना ऍडमिशन घेण्यासाठी त्या ठिकाणी। तर अशा प्रकारे हे तुम्हाला जॉब रोल असणार आहे आणि पूर्णपणे तुम्हाला मराठीतून काम करायचं या ठिकाणी। तुम्हाला जर इंग्लिश येत असेल तर तो तुम्हाला ऍडव्हान्टेजेस असणार आहे, पण मराठीतूनच काम करायचं आहे तुम्हाला। जो काही तुम्हाला लीड्स डेटा दिला जाणार आहे तो पूर्णपणे मराठीतूनच असणार आहे। तर आता या प्रकारे आता तुम्हाला डायरेक्टली या ठिकाणी तर काम करायला सांगणार नाही, तुम्हाला या ठिकाणी कशा प्रकारे प्रोसिजर असणार आहे तुमची सिलेक्शनची ते मी आता तुम्हाला सांगते। तर या ठिकाणी तुम्ही जेव्हा तुमचं रिझ्यूम या ठिकाणी अपलोड करता तर त्यावेळेस तुम्हाला रिझ्यूम जर तुमचा शॉर्टलिस्टेड झाला तर त्या ठिकाणी तुम्हाला HR चा कॉल येतो। तो कॉल कदाचित हिंदी किंवा इंग्लिश मध्ये असू शकतो। तुमचे बेसिक क्वेश्चन्स, तुमचं नाव, तुम्ही कुठे राहता, त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी का अप्लाय केला आहे, ह्या सगळ्या गोष्टी HR तुम्हाला या ठिकाणी विचारते। तर हे झालं शॉर्ट मध्ये। पण जर तुमचा रिझ्यूम जर तुम्हाला शॉर्टलिस्टेड व्हायचा असेल, तुम्हाला त्या ठिकाणी जॉब खरंच करायचा असेल,
तर त्या ठिकाणी तुमचं रिझ्यूम शॉर्टलिस्टेड होण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी त्या ठिकाणी चेंजेस करणं गरजेचं आहे. जसं की त्यांनी आता त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की तुम्हाला मराठी भाषा चांगलं येणं गरजेचं आहे. इंग्लिश येत असेल तर तुम्हाला ॲडव्हान्टेज आहे. जर तुम्ही कन्व्हिन्स करू शकता, काउन्सिलिंगचं काम खूप चांगलं करू शकता. त्याचबरोबर तुमचं कम्युनिकेशन स्किल जर चांगलं आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला ॲडव्हान्टेज आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या रिझ्यूममध्ये अपडेट करायचं आहे. तर तुमचा रिझ्यूम काही जुना असेल तर त्या ठिकाणी या गोष्टी अपडेट करा, जेणेकरून तुम्हाला लवकर या ठिकाणी रिव्हर्ट बॅक येऊ शकतो. तर आता हे झालं की जर तुम्हाला HR चा कॉल आला तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करायच्या आहेत की तुमचं नाव वगैरे तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. त्यानंतर HR चा कॉल झाल्याच्या नंतर तुम्हाला थोड्याच दिवसात त्या ठिकाणी लिंक येते. मेलवरती तुम्हाला एक लिंक दिली जाते. त्या लिंकवरती सांगितलेलं असतं की तुम्ही आमचं हे वेबिनार अटेंड करा. तर त्या वेबिनारमध्ये नेक्स्ट वे कंपनी काय काम करते, त्यांनी आतापर्यंत किती मुलांना इंडस्ट्री लेवलला इंडस्ट्री नॉलेज दिलेलं आहे, स्किल्स दिलेले आहेत, आतापर्यंत त्यांचे किती स्टुडंट आहेत की जे जॉबला लागलेले आहेत, त्यांनी किती लोकांना प्लेसमेंट दिलेली आहे, त्याचबरोबर सॅलरी किती असते, तर किती मुलांना याचा बेनिफिट मिळतो, त्याचबरोबर त्याचे ओनर कोण आहेत, काय लेवलला ती काम करते कंपनी. तर अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या वेबिनारमध्ये समजतात आणि त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू या ठिकाणी कंडक्ट केला जातो. तर इंटरव्ह्यूचं जे कंडक्ट करण्याचं जे प्रोसिजर आहे ते वेगवेगळ्या स्वरूपात असतं. कधी कधी टेलिफोनिक इंटरव्ह्यू सुद्धा घेतली जाते तुमची, किंवा गुगल मीट इंटरव्ह्यू घेतली जाते, किंवा कधी कधी तुम्हाला एक शॉर्ट व्हिडिओ तयार करून तुमची 5 मिनिटाची किंवा 6 मिनिटाचे टाइम लिमिट दिलं जातं तुम्हाला. त्यामध्ये तुम्हाला रेकॉर्ड करायचं असतं की तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याला जर कॉल करताय तर तुम्ही त्याच्याशी कशा प्रकारे बोलाल. तुम्हाला ते नेरेटिव्ह सुद्धा दिले जातील. असं नाही की तुम्हाला डायरेक्टली उठून तुम्हाला त्या ठिकाणी बोलायचं आहे. तर तुम्हाला त्या ठिकाणी काय बोलायचं आहे हे सगळे नेरेटिव्ह दिले जातील आणि त्यानंतर तुम्हाला ते बोलायचे आहेत, किंवा जर इंटरव्ह्यू जो घेणारा व्यक्ती आहे त्याच्याशी सुद्धा तुम्हाला या गोष्टी बोलायच्या आहेत. तर अशा प्रकारे तो इंटरव्ह्यू होतो की काही नेरेटिव्ह दिले जातात, जसे की स्टुडंट आहे, जर एखाद्या स्टुडंटला तुम्ही कॉल करताय तर त्याचं नाव, त्याच्याबरोबर तो कुठे राहतो, त्याचं एज्युकेशन आता काय झालेलं आहे, त्यानंतर तो आता आफ्टर ग्रॅज्युएशन काय करणार आहे, त्यांनी काय ठरवलं आहे, कोणत्या कंपनीत त्याला जॉईन व्हायचं आहे, तर त्याच्याकडे ते नॉलेज आहे का, इंडस्ट्री काय मागते, त्याचबरोबर इंडस्ट्री लेवलला कोणते स्किल्स असणं गरजेचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्टुडंटला कन्व्हिन्स करता आल्या पाहिजेत. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इंटरव्ह्यू बेसिसला विचारल्या जाणार आहेत. त्याचबरोबर कंपनीबद्दल सुद्धा थोडंफार विचारलं जाणार आहे, जे की तुम्ही वेबिनारमध्ये अटेंड केलेल्या काही गोष्टी आहेत त्या विचारल्या जातात. तर पूर्णपणे इंटरव्ह्यू मराठीत होतो मित्रांनो, ही गोष्ट मी तुम्हाला सांगते. काहीही याच्यामध्ये इंग्लिश विचारलं जात नाही, पूर्णपणे मराठीतून इंटरव्ह्यू असते. तर आता मराठी लँग्वेजसाठी जागा निघालेल्या आहेत, तर या ठिकाणी मराठी हा असणारच आहे. त्याचबरोबर वर्क फ्रॉम होम जॉब आहे मित्रांनो, तर नक्की या ठिकाणी अप्लाय करा. खूप चांगली संधी आहे, सॅलरी सुद्धा खूप मिळते तुम्हाला या ठिकाणी. आणि इंटरव्ह्यूच्या जर राऊंडचा विचार केला तर 2 ते 3 राऊंड या ठिकाणी होतात. तर कंटाळून जाऊ नका, सगळे राऊंड तुम्ही द्या आणि यानंतर तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. आणि नक्कीच या ठिकाणी रिव्हर्ट बॅक येईल. मी कोणतेही या ठिकाणी फेक जॉब अपडेट घेऊन येत नाही. तर जे काही जेन्युइन आहेत आणि त्याचबरोबर आपल्या मराठी मुलांना या ठिकाणी काम करण्यासाठी सोयीस्कर असे आहेत, तर असे जॉब अपडेट मी तुमच्यापर्यंत घेऊन येते. तर नक्कीच या ठिकाणी अप्लाय करा. याची जी अप्लाय लिंक आहे ती मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन आधी सविस्तर माहिती त्या साईडवरती वाचून घ्या, त्यानंतरच त्या ठिकाणी अप्लाय करा. अप्लाय करण्याची पद्धत सुद्धा खूप सोपी आहे. अप्लाय नाववरती त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. त्यानंतर त्यांनी जो ईमेल आयडी सांगितलाय क्रिएट करायचा आहे तो करायचा आहे. तुम्हाला जॉब ईमेल आयडी त्या ठिकाणी त्यांनी क्रिएट करायला सांगितलं, तो करायचा आहे. त्यानंतर तुमचे बेसिक इन्फॉर्मेशन आहेत, नाव, ऍड्रेस, त्यानंतर तुमचा रिझ्यूम अपलोड करायचा आहे. तर बेसिक इन्फॉर्मेशन आहे मित्रांनो, तुम्ही करू शकता त्या. तर पद्धतीने त्या ठिकाणी अपलोड करायचं. त्याचबरोबर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर ही व्हिडिओ शेअर करा. तर चला मग भेटूया नवीन अशा जॉब अपडेट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.